नमस्कार, गोवा बियॉन्ड बीचेस में आप सबका स्वागत है। मैं शनाया शेट्टी और आज हम आए हैं गोवा के श्री नारायण देव मंदिर में, जो हरमल में स्थित है। इस मंदिर में आज जात्रोत्सव मनाया जा रहा है। इस मंदिर में प्रवेश करते ही आप मंदिर में बनाए हुए बहुत सुंदर भित्ति चित्र कलाकृति देख सकते हो। मंदिर में प्रवेश करते ही आप श्री नारायण देव की प्रतिमा की बहुत ही सुंदर कलाकृति दीवार पर देख सकते हैं। मंदिर के गर्भगृह के दीवारों पर हमने बहुत ही सुंदर माता लक्ष्मी, भगवान गणेश और माता सरस्वती की मूर्तियों की कलाकृति देखी। इस मंदिर के इतिहास के बारे में जानने के लिए हमने श्री नारायण रेडकर जी से बातचीत की। श्री नारायण रेडकर जी इस मंदिर के महाजन हैं। तो आइए इस मंदिर के बारे में उनसे अधिक जानकारी लेते हैं। आज आमचे नारायणदेव देवस्थानाची आज ही आमचो तिथं जात्रोत्सव असा। ही बांगर षष्ठी ह्या तिथीक ही नारायणदेव देवाची जात्रा ही बांगर षष्ठीची येता। बांगर षष्ठी त्याच भाशेन जो देवाचो वाडदीस असा, ह्यो जवळजवळ आता 29वा वाडदीस ह्या वर्सा। आणि ही जात्रा जवळजवळ 95 ही जात्रा म्हणजे आता ही 95 जात्रा आमची जाल्ली आहे 95। तर हे देवस्थानाचो इतिहास जावन आसा। ह्या गांवांत रवनाथ भूमिका पंचायतान हे ग्रामदेवता, त्याच भाशेन ही नारायणदेव देवता। सकयल हांगासर दुसरे देवस्थान आसा विठ्ठल रुक्मिणी जरीमरी देवस्थान, आणि ते खाला जे आसा ते शिवरेश्वर देवस्थान, वर आसा ते तेकडेचेर परशुराम सिद्धेश्वर, परशुराम आणि सिद्धेश्वर असे दोन आहात। पण जत्रोत्सव थंय जायना, बाकी शिवरेश्वराचो जाता, हांगा नारायण देवाचो जाता आणि ग्रामदेवतेचो जाता सगळे। तर आज ह्या देवस्थानात आज इतिहास जो आसा तो पांडवकालीन आसा। आज पांडवकालीन देवस्थान हे पांडव ह्या भागांसून ह्या गावांत रहिवास करून ह्या भागात फिरत गेले, आणि अशा टायमापासून हे देवस्थान आसा। आणि प्रचलित आणि भक्तांच्या हाती धावणारे असे ह्या देवस्थानाची देवाची कीर्ती आसा। आज जायते फावटी आज ज्या ज्या देवान लोकांनी कितें आपले प्रश्न घेवन येयले त्या प्रश्नाप्रमाणे त्यांच्या आज हाकेप्रमाणे आज देव तांकां हाकेर धांवता आणि जागृत देवस्थान आसा। अशा तरेन ह्या देवाची आज खुबशी ख्याती आसा। ह्या देवस्थानाचे आज सगळे इतर जे जे काही उत्सव असतात, बाकीचे इतर जे आमच्या हिंदू परंपरेप्रमाणे ते सगळे आमचे उत्सव हांगा साजरे केले जातात। त्याच भाशेन आमचे वाडदिसाक आमची दिवजां जातात, वाडदिसाक आमचे वाडदिवस साजरे जातात, तसोच आता हे जत्रोत्सव साजरे जाता। आणि एक बऱ्यापैकी असे नाव कीर्ती असलेले हे देवस्थान, खूप जुने देवस्थान। आता तुमकां हांवें सांगले तशी 95वी जात्रा आसा अशी। आणि खुबशे भाविक आता आमचे लोकलच हांगाचे असे ना, आता जावं गुजराती असो, जावं कर्नाटकचे असो, जावं काश्मीरी असो, असे वेगवेगळ्या भागातले जे लोक असतात राज्यातले जे हांगा धंदो करतात, हांगासर आज व्यवहार करपाक जे हांगा ही पर्यटन केंद्र असल्या कारणान हांगासर ते व्यवहार करतात। पण ते सगळे भाविक हांगासर आज त्या देवाक आज आपले कितें मागणें आसा जावं कितें आसा ते मागतात देवा कडेन, त्यांच्या प्रमाणे तांकां यश गावता। आता परतून आमची आता पावणी जातली, म्हणजे पालखी जातली। लोक भाविक सकाळपासून सुरू असतात। दनपारचं निवेद झालं, आरती महाप्रसाद दनपारा झाला, आता परत आमचं आता हे पावणी आणि पालखी मग दशावतार नाटक। पण आता ही गर्दी कमी जावपाची ना, ही जवळजवळ गर्दी आता 12-1 जायसर चालूच आसा। आमचे नाटक आता सुरू जातले जवळजवळ 12-12:30 आमचे नाटक सुरू जातले, आणि सकाळी 5-5:30 ते सोपतले। सबंद रात्रभर हे नाटक चालू आसा। आणि वार्षिक आसा ते नाईक मुचमाडकरांचे हे नाटक दशावतार पहिलीपासून तेच करतात। अच्छा, देवस्थान आमची कमिटी प्रत्येक 3 वर्षांनी आमची नांदेकरांच्या आदेशाप्रमाणे ही कमिटीची निवडणूक जाता, आणि आमचे खेळा मेळान जातात। तेन्ना आमचे ते कोर्ट कचेरी आणि तसले विषय आमच्यांना बरे तरेन हांगासर आमी सगळ्यांक संधी देवाचे देवस्थानाचे कार्य बरे केले, आणि सगळ्यांचे
सहकार्य बऱ्यापैकी गावता. हे नारायणदेव देवस्थान, नारायण म्हणजे हरी, तसं इतिहास खूप असा. आज कोणी म्हणतात की हरी आणि मंद असे दोन भाव जे दक्षिणेतून विजय खेचीत येईल आणि त्यांच्यानी अनामध्ये त्यांच्यानी राजधानी केली, त्याचा हरमल असे नाव लिहिलं आणि काही इतर वेगळे असे असा. पण ही देवस्थान ही देवभूमी, पुण्यभूमी, तिच्या परशुरामान सदैव यत्न केला, सदैव हरमल भूमी केला, त्याच्या लगान परशुरामांची भूमी म्हणायला लागतात. आणि तो यत्न तिने आणि ते करून ना हरमल गावानंच समुद्राच्या किनाऱ्यात केला. त्याच्या लगान तो जे डोंगराची माती असतात ती भस्मासारखी असा, म्हणून त्याला भस्माचं डोंगर असं म्हणतात. यत्न केलं परशुराम. ही सकल तळी असा जे त्याला कृष्ण तळी म्हणतात किंवा रेणुका तळी, रेणुका मंदिर, आणि आता कसे म्हणतात विठ्ठल रुक्मिणी जरीमरी देवस्थान. शेवटात देवींचे माहेर करते. हे झालं हरी. हरी म्हणजे विष्णू, तो नारायण. सगळ्यांचे शिंदेश्वर तो ग्रामदेव होता. अशा पद्धतीने हे सगळे नटलेले असतात. एका वर्ष आमचा आता कसं झालं, आता जानेवारी गेलं वाढदिवस, पण आता पुढल्या एका फेब्रुवारी तिथीप्रमाणे येतात. त्या वरस पैकी नेता नसतो, एक वरस असं पुढल्या महिन्यात असं 15-20 दिवसाच्या फरकानं भरपूर करते, ह्याच्यापेक्षा भयंकर करते. म्हणजे ते कसे दिवसांचे सगळे आमचे सवासिनी बायला सगळे दिवसा घेऊन त्यांचे सगळे पाहुणे म्हणजे खूप लागतात. दिवसाचे सगळे महाप्रसाद आणि आमचे जेवण आम्ही रातभर आमचे जेवण चालू असतात. बऱ्यापैकी उत्सव साजरे केले जातात. आणि बरेच प्रख्यात असे प्रसिद्ध असे देवस्थान नारायण देवस्थान खूप देवस्थान. माझं नाव नारायण रेडकर. आम्ही महाजन ते महाजन, आम्ही महाजन असा. आणि सगळे आमचं हमेसर तसे मान पान अधिकार तसे वर तसे काय ना सगळे मिळून आम्ही समान अशा पद्धतीने आमचे आहे. जाणत्याने आमच्या बरे तऱ्हेने दिला सर्व आणि त्यांच्यानी बरे तऱ्हेने सगळे हे केलं. म्हणजे कमीच्या हाती एक जबाबदारी त्यांच्यामुळे सगळे आम्ही करता महाजन. पण कमिटी एक देखरेख करतो ते कृपा कशी त्यांची जबाबदारी जावं. हा जबाबदारी एकच जण करतो, पण ते काही असले तरी निर्णय शेवटी महाजनच आमचे विचार करून घेतात. माहिती की पांडव खाली असं म्हणा देवस्थान ह्या पांडवखाली ही सगळी देवस्थान पांडवांचं रहिवासच हा असला आणि पांडव हाना रवानीत गेले. ती शिमलेश्वर हा याच्या पण येत्या 26 तारीख दुर्गाष्टमी तिथी त्याची येत्या पुढल्या महिन्यात जानेवारीच्या 26 तारीख ती जत्रा. म्हणजे आजोबाच्या जत्रेच्या अगोदर 1-2-3 दिवस आणि त्या जत्रेच्या दुसऱ्या 2 दिवसांनी ह्याचं वाढदिवस नारायणाचं. म्हणजे ती सगळी संलग्न देवस्थान आहात, एका संलग्न आहात. आज ही देवीचे जरीमरी देवस्थान किंवा विठ्ठल रुक्मिणीचे तसेच शिंदेश्वर किंवा परशुराम हे सगळे संलग्न असतात, एकामेका लीन असतात देवस्थान. श्री नारायण रेडकर जी ने बताया कि इस मंदिर में बांगर षष्ठी तिथि पे जात्रोत्सव मनाया जाता है। इस मंदिर में लगभग 95 इयर्स से जात्रोत्सव मनाया जा रहा है। यह देवस्थान बहुत पुराना है। पांडव काल से ये देवस्थान यहाँ पे स्थित है। कहा जाता है कि पांडव इस जगह पर ठहरे थे। यह जागृत देवस्थान है और भक्तों की मनोकामना पूरी होती है। वाद दिवस के दिन इस मंदिर में दिवसोत्सव भी मनाया जाता है। इस साल 29वां वाद दिवस मनाया जाने वाला है। जात्रोत्सव के अवसर पर इस मंदिर में दोपहर को भक्तों के लिए महाप्रसाद रहता है। शाम को पालकी महोत्सव और रात में दशावतार का नाटक रहता है। सब मिलजुल कर इस मंदिर के उत्सव में बड़ी धूमधाम से भाग लेते हैं। उन्होंने बताया कि भगवान परशुराम ने इस भूमि पर यज्ञ किया था और इसलिए इस जगह को परशुराम की भूमि कहा जाता है। हरमल गांव के समुद्र किनारे पे भगवान परशुराम ने यज्ञ किया था।
जिस जगह पे भगवान परशुराम ने यज्ञ किया था उस जगह की मिट्टी राख के रंग की है, इसलिए उस जगह को भस्माचो डोंगर मतलब राख का पहाड़ ऐसा बोला जाता है। जात्रोत्सव और वाढदिवस के दिन यहाँ हजारों भक्त भगवान का दर्शन लेने आते हैं। भगवान का दर्शन लेने के बाद सभी भक्त मेला देखने जाते हैं। आइए देखते हैं मेले में कौन कौन सी स्टॉल्स लगी है। तो ये था हमारा श्री नारायण देव की जात्रोत्सव पर वीडियो। अगर आपको वीडियो पसंद आया तो लाइक, कमेंट और शेयर ज़रूर करें। हमारा चैनल ज़रूर सब्सक्राइब करें। वीडियो देखने के लिए आप सबका धन्यवाद।